नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत स्टाफ सिलेक्शन कमिशन MTS ची आन्सर की कशी काढायची आहे ते। नुकतीच स्टाफ सिलेक्शन कमिशनने प्रसिद्ध केलेली आहे आन्सर की। संपूर्ण व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो आणि व्हिडिओला स्किप करू नका। चला तर आपण बघूयात आन्सर की कशी काढायची आहे ते। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही ॲडमिट कार्डवरील रोल नंबर टाका, इथे फिलअप करा आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पासवर्ड जे आहे आपला डेट ऑफ बर्थ टाका संपूर्ण आणि इथे कॅप्चर हा दिलेला आहे, जशात तसा तुम्ही कॅप्चर टाकून विद्यार्थी मित्रांनो लॉग इन या बटनावर क्लिक करा। नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असा पेज ओपन होईल। तर स्क्रीनला वर करत जायचं आहे अशा प्रकारे आणि इथे क्लोज बटनावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता क्वेश्चन पेपर आणि आन्सर की आलेलं आहे इथे आणि इथे क्लिक हेअर या बटनावर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही क्लिक करा। हेअर या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशी आन्सर की तुम्हाला दिसेल। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे विद्यार्थ्यांनी काय केले, चूज केलेले आन्सर आहे ते इथे दिसेल आणि इथे आन्सर आयोगाचे जे आन्सर आहे ते दिसेल हिरव्या कलरमध्ये। बघू शकता तुम्ही दुसरा प्रश्न विद्यार्थ्यांनी केलेले आहे, चूज केलेला आहे, प्रश्न सोडवलेला आहे ऑप्शन 1 आणि आयोगाने आन्सर 1 दिले। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आन्सर की चेक करू शकता आणि तुमचे स्कोर बघू शकता। आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन MTS मध्ये जर लागायचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो 40+ प्रश्न तुमचे GS चे आणि इंग्लिशचे येणे गरजेचे आहे, म्हणजेच तुमचा कट ऑफ हा सेक्शन 2 नुसार लागतो। सेक्शन 1 हा क्वालिफायसाठी आहे, त्यामुळे सेक्शन 2 मध्ये तुमचे मार्क 40+ असणे गरजेचे आहे। 40 प्रश्न हे आलेले पाहिजेत तरच तुमचं सिलेक्शन होईल। विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघावयास मिळतील।